नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे हाय प्रोटीन नाश्ता रेसिपी. तर 1 कप मुगापासून आपण हा नाश्ता बनवणार आहोत आणि अगदी 10 मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे. तर रेसिपी पूर्ण नक्की बघा. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर असा हा हेल्दी हाय प्रोटीन नाश्ता तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकताय, सकाळी नाश्त्याला बनवू शकताय किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी देखील हे बनवू शकताय. तर इतका सोपा हा आहे, अगदी छान आणि अगदी चविष्ट असा हा तयार होतो. तर इथे मी 1 वाटी मूग घेतलेले आहेत. ते रात्री मी भिजत घातले होते 1 वाटी मूग आणि ते अशा पद्धतीनं भिजत घालून हे घेतलेले आहे. त्यानंतर आल्याचा तुकडा घेतला 1 इंच, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, 2 मिरच्या घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला बडीशोप घालायची आहे. बडीशोप घातल्यामुळं खूप छान याला चव येते. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी आपल्याला घालून हे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय, एवढं असं बारीक मी करून घेतलेलं आहे. तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल, तर मिरची स्किप केली तरी चालेल किंवा ही मिरची तिखट लागत नाही. बिना तिखटची थोडीशी मिरची वापरली तरी चालेल. तर अशा पद्धतीनं यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी. अशा पद्धतीनं बेसनचं पीठ घेतले 2 चमचे, तांदळाचं पीठ घेतले 2 चमचे. हलकासा कलर छान यावा म्हणून काश्मीरी शिमला मिरची मी इथं वापरली आहे अर्धा चमचा. धना पावडर आणि जिराचा पावडर दोन्ही अर्धा-अर्धा चमचे मी इथे घातलेले आहे. त्यानंतर आपल्याला ओवा घालायचा आहे. ओव्यामुळे हा छान पचला जाईल मुलांना आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. तर हळद घालायची आहे थोडीशी. हे पीठ मळत असताना आपण एक्स्ट्राचं पाणी अजिबात यूज करणार नाही आहे. जे मुगामध्ये थोडंसं पाणी यूज केलं होतं बारीक करताना, तेवढ्यामध्येच आपण हे पीठ मळणार आहोत. तर थोडंसं मला पीठ पातळ वाटतंय म्हणून अगदी 2 ते 3 चमचे मी यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केले आणि अशा पद्धतीनं मी पीठ मळून घेतलेलं आहे. तर याचे 5 ते 6 अ, अ, पराठे किंवा म्हणू शकताय किंवा मुगाचे थालीपीठ म्हणू शकताय. तर अशा पद्धतीने हे होतात. तर मी गोळा करून घेतला आहे. वर आणि खाली थोडं-थोडंसं पीठ घातले, कोथिंबीर घातले आणि थोडंसं वरून छान दिसावं म्हणून काळे तीळ घातलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पातळ हे लाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तव्यावरती तवा गरम झाल्यानंतर टाकायचा आहे. तर थोडंसं शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूनं परतवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर सारं तूप लावायचं आहे. तर तूप लावून आपल्याला हे छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं तूप लावले मी आणि इतका सुंदर आणि इतका चविष्ट हा नाश्ता झाला आहे. तुम्ही मुलांना हा टिफिनला देऊ शकताय. आरामात मुलं आवडीनं खातील एवढा छान हा नाश्ता तयार होतो. रेसिपी एकदम सोपी आहे. 10 मिनिटात होणारी आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी